नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आपल्या या शेळीपालन व्यवसायाला लोक खूप नावं ठेवतात, कमी लेखतात. समाजात आजही असा एक वर्ग आहे की जो शेळीपालनाकडे हलका किंवा फक्त गरिबाचा व्यवसाय म्हणून पाहतो. पण अशा नाव ठेवणाऱ्या लोकांकडे लक्ष द्यायचं नाही मित्रांनो. नाव ठेवणारा माणूस कदाचित महिन्यात 20-30 हजार कमवत असेल, पण एक यशस्वी शेळीपालक वर्षाला लाखोंची उलाढाल करतो. आज हा व्यवसाय शेणमातीचा न राहता एसी फार्म, डिजिटल मार्केटिंगचा झालेला आहे. लोक नावं ठेवतात याकडे दुर्लक्ष करा. पूर्वी शेळ्या फक्त उकड्यावर किंवा रानात चारल्या जायच्या, त्यामुळे लोकांच्या डोक्यात तीच प्रतिमा बसली आहे. पण शेळीचं दूध हे औषधी आणि तिचे मांस सर्वात महागड्या मांसापैकी एक आहे. त्यांना माहीत नसेल, जेव्हा एखादा तरुण सुटाबुटात राहून शेळीपालनातून विमानाने प्रवास करतो, त्याची प्रगती करतो, तेव्हा लोकांच्या पचनी ते पडत नाही. जेव्हा तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करता, मनापासून करता, त्यास पैसा कमवता, तो व्यवसाय छोटा नसून ती तुमची एक स्वप्ने मोठी करणारा असतो. आज जे लोक नाव ठेवतात, उद्या तेच लोक तुमच्याकडे भावा मला एखादी चांगली शेळी घेऊन देतो का असे विचारणा करणारे आहेत. त्याच्यामुळे व्यवसायाकडे नाव ठेवणाऱ्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. शेळीपालनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता झपाट्याने बदलत आहे. एकेकाळी फक्त शेळी ही शेतकऱ्याचा जोडधंदा म्हणून ओळखला जाणारा धंदा होता, व्यवसाय होता. पण आता तो तसा राहिलेला नाही. आता तो हायटेक आणि मल्टी मिलियन इंडस्ट्री बनलेला आहे. व्यावसायिक आता विमानाने प्रवास करतात किंवा शेळ्यांची वाहतूक करतात. हे ऐकायला जरी नवल वाटलं असलं तरी ते खरोखर आणि वास्तव खरे आहे. यामध्ये अशा काही गोष्टी आहेत की आजचे शेळीपालक मित्रांनो खूप चांगल्या प्रकारचे शेळीपालन करत आहेत, आधुनिक पद्धतीने करत आहेत. व्यवसायासाठी शेळी खरेदी करण्यासाठी विमानाने प्रवास ये जा करत आहेत. असे खूप मोठा हा शेळीपालन व्यवसाय हा आता गरिबाचा राहिलेला नाही, तर तो श्रीमंतक नेणारा मार्ग झालेला आहे. आज भारतामध्ये शेळ्यांच्या मांसाला इतकी मागणी आहे की देशामध्ये मोठी मागणी आहे. उत्कृष्ट दर्जाचे खूप शेळ्या आहेत, त्याच्यामध्ये सोजत आहे, शिरोई आहे किंवा आफ्रिकन बोर आहे, यासारख्या जातींच्या पैदाशीसाठी व्यावसायिक विमानाने प्रवास करतात. परदेशातून भारतात येतात, भारतातून परदेशात जातात. चांगल्या प्रकारचं तंत्र आणि ब्रीड आणतात आणि त्याचं मित्रांनो संगोपन करतात. कमी जागेत आणि कमी पाण्यात शेळीपालन करू शकतात. आणि विमानातून आणलेले प्रगतशील बियाणे मित्रांनो आपल्या भारतामध्ये खूप चांगल्या प्रकारचं रुजून त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं शेळीपालन करतात. त्याच्यामुळे तुम्ही अशा लोकांकडे लक्ष देऊ नका. असे कितीतरी उदाहरणं आहेत की मित्रांनो आज ते शेळीपालनाच्या व्यवसायामधून विमानाने फिरतात आणि ते माझ्या डोळ्यासमोरचं ज्वलंत उदाहरण आहे. आणि एवढंच नव्हे तर काही दिवसामध्ये आम्हीसुद्धा विमानाने पंजाबला बिट्टल शेळ्या आणायला जाणार आहे. त्याच्यामुळं शेळीपालन हा व्यवसाय कमी नाही आणि त्याला कमीही लेखू नका. मोठमोठे IT इंजिनियर्स आणि प्रदेशात राहणारे भारतीय लोक आपली नोकरी सोडून भारतात आधुनिक गोट फार्म तयार करतात, गोट फार्म टाकत आहे. कारण कमी गुंतवणूक जास्त परतावा मिळणार ही शेळीपालन हा व्यवसाय आहे. शेळीचे दूध, लेंडी, खत, मांस मिळणारे उत्पादन स्थिर असते मित्रांनो. याला कधीही धोका होऊ शकत नाही. तुमचे जागतिक बाजारपेठेमध्ये जरी तुमच्या मालांचे भाव पडले तरी शेळीचं मांस आणि दूध याचा रेट कधीच कमी होऊ शकत नाही. त्याच्यामुळे जो याच्याकडे कमी लेखत आहे त्यांनी कधीच कमी लेखू नये. मित्रांनो, एका चांगल्या जातीच्या बोकडाची किंमत आज 50,000पासून तर पार 5 लाखापर्यंत आहे. हे तुम्हाला माहीत नसेल तर यूट्यूबला तुम्ही व्हिडिओ वगैरे सर्च करून पाहू शकता. त्याच्यामुळे शेळीपालन हा व्यवसाय खूप चांगल्या प्रकारचा आहे, त्याला कधीच कमी समजू नका. आता शेळीपालन म्हणजे फक्त रानात चारणे उरलेलं नाही, तर आता बंदिस्त शेळीपालन आलेले आहे, जिथे एअर कंडिशन किंवा उत्तम व्हेजिटेशन असलेले फार्म्स मित्रांनो तुम्हाला आता आपल्या भारतामध्ये पाहायला मिळतील. असे खूप चांगल्या प्रकारचे आहे. ज्या व्यवसायातून विमानाचे तिकीट काढण्याची क्षमता आहे किंवा ह्या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही विमानाचं तिकीट काढू शकता, तो व्यवसाय कधीच कमी नसतो. तो फक्त तुमच्या कष्टावर आणि विज्ञानाच्या जोडीवर अवलंबून असतो. त्याच्यामुळे तुम्ही ह्या व्यवसायाला कधीच कमी समजू नका. शेळीपालन करण्याचा विचार
जर तुमच्या मनामध्ये असेल तर मित्रांनो 100% शेळीपालन तुम्ही करू शकता. शेळीपालन ही यशाची पहिली पायरी आहे. तुमच्या भागातील तुम्हाला जर नवीन शेळीपालन चालू करायचं आहे तर त्याच्या संदर्भातली माहिती मित्रांनो आपण पाहूया. तुमच्या भागातील हवामानानुसार योग्य जातीची निवड करणे, भारतात आणि परदेशात अनेक प्रसिद्ध जाती आहेत, त्यांचे वर्गीकरण करणे, प्रामुख्याने मांस, दूध आणि पैदास यानुसार आपण त्या शेळीचं ब्रीड निवडणं खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही मित्रांनो शेळीपालन जर सुरुवात केली तर भविष्यामध्ये तुम्हीसुद्धा विमानामधून शेळी खरेदी करण्याचं, विक्री करण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. मित्रांनो, माणसाची स्वप्न ही मोठी असली पाहिजेत. छोटी स्वप्न जर तुम्ही मनात बाळगून जर राहिला तर कधीच तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. त्याच्यामुळे स्वप्नी मोठे पहा. नक्कीच एक दिवस ते मित्रांनो प्रत्यक्षात तुमच्या याच्या कृतीतून, तुमच्या कष्टामधून तुमच्या स्वप्न साकारल्याशिवाय राहणार नाही. तर आज मित्रांनो तुम्ही जर विचार केला तर काही जाती अशा आहेत की त्या वेगवान आणि चांगल्या जोरदार पद्धतीने त्यांचं मित्रांनो वजन वाढ होत आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर जर तुमच्या शेळीपालन जर तुम्हाला करायचं असेल तर उस्मानाबादी महाराष्ट्रातील हवामानात सर्वात उपयुक्त अशी रोगप्रतिकारशक्ती असणारी शेळी आहे मित्रांनो. आणि मित्रांनो खूप चांगल्या सुरुवातीला तुम्ही सुरुवात एक साध्या ब्रीडपासून करा, पण भविष्यात मित्रांनो तेच ब्रीड तुम्हाला खूप मोठं करणार आहे. तर उस्मानाबादी ही शेळी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या प्रकारची आहे आणि शक्यतो तुला 2 पिल्ले होतात. आता समोर दिसती पहा माझी काळी शेळी उस्मानाबादीचं आहे, क्रॉसमधून आहे, तिला 3 पिल्ले झालेले आहेत. तर अशा पद्धतीच्या चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या तुम्ही तुमच्या हवामानामध्ये, तुमच्या वातावरणामध्ये तयार करू शकता. तर दुसरी गोष्ट मित्रांनो, संगमनेरी शेळी ही अहमदनगर जिल्ह्यातील जात आहे आणि ही मांस, दूध आणि ह्या दोन्हीसाठी खूप प्रसिद्ध आहे. तिसरी गोष्ट मित्रांनो, तिसऱ्या शेळीची जात आहे ती शिरोई. शिरोई जात मित्रांनो राजस्थानची आहे, पण शेळ्या दिसायला उंच आणि धिप्पाड असतात. वेगाने वजन वाढीच्या या जातीला चांगली पसंती आहे, चांगली आहे, म्हणून ह्या शेळीकडे सुद्धा मित्रांनो लोक वळतात. दुसरी गोष्ट आफ्रिकन बोर ही जगातील मांसासाठी सर्वात उत्तम जात मानणारी आहे. पूर्ण वाढ झालेल्या बोकडाचे वजन 100 ते 150 किलोपर्यंत जाऊ शकते मित्रांनो. अशा पद्धतीचं ही बोरची जात आहे. तर अशा अनेक भरपूर जाती आहेत, त्या तुम्ही शेळीपालन करून तुमचं शेळीपालन हा व्यवसाय 100% सक्सेसफुल करू शकता. विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत की आपण शेळीपालनाला खूप कमी लागतो, पण असे खूप ज्वलंत उदाहरणं आहेत मित्रांनो की लोक बाहेर जातात, परदेशात जातात, तिथून 10-12 हजाराची शेळी खरेदी करतात आणि आपल्या परत महाराष्ट्रामध्ये आणून 30 शेळी 20-25 हजारला विकतात. म्हणजे मित्रांनो आज शेळीपालन हा व्यवसाय खूप मोठा झालेला आहे आणि तो गरीबातला गरीब माणूस करू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही शेळीपालन ह्या व्यवसायाला कधीच कमी समजू नका, कधीच कमी समजू नका. आणि जे लोक ह्या शेळीपालन व्यवसायाला कमी समजतात, कमी लेखतात मित्रांनो, त्यांची प्रगती कधीच होणार नाही. त्याच्यामुळे अशा लोकांकडे लक्ष पण देऊ नका. हा खास व्हिडिओ आपल्या शेळीपालक बांधवांसाठी आहे, कारण तुमचा दृष्टिकोन जर पाहण्याचा जर बदलला तर तुम्हाला मित्रांनो खूप चांगलं यश मिळू शकतं. आणि मित्रांनो तुम्हाला जर तुमचं शेळीपालन चांगल्या क्वालिटीचं जर तुम्ही केलं तर मित्रांनो तुम्हाला कुठल्याही बाजारपेठेमध्ये घेऊन जायची गरज नाही. तुमच्या घरी गाडी येऊन तुमचा माल हा विक्री करून, खरेदी करून घेऊन जातील. बघू शकता आत्ताच आमच्या फार्मवरून बघा ह्या 2 फिमेल खूप लांबून ही मंडळी आली आहे आणि त्यांनी खरेदी केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही फिरण्याची गरज नाही. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही घरीसुद्धा तुमच्या शेळ्यांचं मार्केटिंग करू शकता. फक्त जात चांगल्या क्वालिटीची तयार करा, त्याचं चांगलं संगोपन करा. आणि मित्रांनो खूप अशा चांगल्या जाती आहेत की त्या तुमच्या दुधासाठी आणि मांसवाढीसाठी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर त्याच्यामध्ये मित्रांनो जमनापारी ही जात दिसायला खूप आकर्षक असते, पण मित्रांनो ही शेळी दिवसाला 2 ते 3 लिटर दूध देऊ शकते. दुसरी गोष्ट बर्बरी ही दिसायला हरणासारखी असते, पण कमी जागेत पाळण्यासाठी जास्त उत्तम आहे. त्याच्यानंतर सानेन ही सर्वात जास्त दुधाची शेळी मित्रांनो, या जातीला दुधाची राणी असे म्हटले जातं. तर ही जात परदेशात जरी असली तरी आता ती आपल्या भारतातसुद्धा खूप लोक पाळत आहेत. त्याच्यामुळे अशा खूप जाती आहेत की त्या तुम्ही पैदास करून तुम्ही त्या शेळी पालनापासून तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकता. काही जाती विशेषतः ईद मार्केटसाठी खूप प्रसिद्ध आहेत की त्यांना ईद मार्केटमध्ये खूप मागणी आहे. तर मित्रांनो त्यांची किंमत लाखोंमध्ये असते. त्याच्यामध्ये मग सोजत आहेत. तर या सोजत ह्या शेळ्या पूर्णपणे पांढऱ्या शुभ्र असतात, दिसायला अत्यंत देखण्या असतात
आणि यांना मार्केटमध्ये खूप मोठी मागणी असते. कोकण कन्या ही कोकणातील पावसाळी हवामानासाठी जात विकसित करण्यासाठी किंवा चांगल्या जातीची शेळी आहे. अशा खूप. तर मित्रांनो, आपण थोडं याच्यात शेळ्यांचं वैशिष्ट्य पाहू, जातीची निवड. तर उस्मानाबादी शेळी मित्रांनो महाराष्ट्रात असते, काळा रंग आणि काटक शेळी असते. बोर ही दक्षिण आफ्रिका, पांढरे शरीर, तपकिरी मान. आणि जमनापुरी ही उत्तर प्रदेश, लांब कान, उंच शरीर. बरबरी उत्तर प्रदेश, टिपके असलेली शेळी. अशा खूप जातीच्या शेळ्या आहेत मित्रांनो. आणि जर तुम्हाला शेळी पालन करायचं असेल तर जातीची निवड करताना काही गोष्टी लक्षात घ्या. त्याच्यामध्ये तुमच्या जिल्ह्यातील हवामानाला किंवा त्या जातीला मानवणारे आहे का, त्याच पद्धतीची शेळी खरेदी करा. दुसरी गोष्ट, तुमच्या भागात कोणत्या जातीच्या मांसाला किंवा दुधाला जास्त भाव मिळतो अशा पद्धतीची शेळी खरेदी करा. शेळ्यांना लागणारा ओला चारा आणि सुका चारा तुमच्याकडे उपलब्ध आहे का, अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टी हे करून शेळीपालन व्यवसाय करू शकता. तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे. व्हिडिओ शेवट पाहिल्याबद्दल धन्यवाद.